ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित महिना, तसेच श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांना समर्पित महिना। त्याचप्रमाणे अधिक मास, ज्यालाच आपण धोंड्याचा महिना म्हणतो, तर हा महिना भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित आहे, ज्यालाच आपण मलमास किंवा पुरुषोत्तम मास असं देखील म्हणतो। आपले हिंदू धर्मानुसार जगातील प्रत्येक जीव हा 5 घटकांनी म्हणजेच जल, अग्नी, आकाश, वायू आणि पृथ्वीने बनलेला आहे। ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यांसह ध्यान, योग इत्यादीद्वारे आपल्या शरीरात उपस्थित असलेल्या या पंचमहाभूतांचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो, तर तो काळ आहे हा अधिक मास। तर या अधिक मासामध्ये कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही किंवा कोणत्याही कार्याची सुरुवात केली जात नाही, परंतु यामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची, माता लक्ष्मीची पूजा केली जाते, सेवा केली जाते। त्याचबरोबर जे काही व्रत वैकल्य असतात तर ती सर्व या अधिक मासामध्ये केली जातात। त्याचबरोबर अधिक मासामध्ये चांदीच्या वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं। या अधिक मासामध्ये मुलगी आपल्या आईची ओटी भरते। आता आईची ओटी भरताना या ओटीमध्ये आईला नक्की कोणती वस्तू द्यावी, त्याचबरोबर चांदीच्या वस्तू खरेदी करताना सुवासीन स्त्री ही जोडवी खरेदी करते। आता ही जोडवी खरेदी करताना नक्की सासरकडून घ्यायची का माहेरकडून घ्यायची, त्याचबरोबर जर आई नसेल तर मग ओटी भरायची तरी कोणाची, तसेच सासूची ओटी का भरली जात नाही, यामागील कारण काय नक्की, याविषयीची त्याचबरोबर इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका। तसेच अधिक मासाविषयीचे इतर देखील माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत, तर चॅनलला नक्की भेट द्या। पुराणात सांगितल्याप्रमाणे चंद्र आणि सूर्याच्या वर्षभर फिरण्यातले जे 10 ते 11 दिवस सगळ्या महिन्यांकडून टाकून दिले गेले, ते 10 ते 11 दिवस 3 वर्षांनी एक निराळा महिना तयार होईल इतके भरतात। हा निराळा महिना जो तयार झाला तर तो इतर महिन्यांच्या मताने निरुपयोगी, टाकाऊ, मलिन आणि पापी, कोणाला नको असणारा असा असल्यामुळे याला मलमास असं म्हणतात। आणि त्या महिन्याच्या 30 किंवा 33 दिवसांच्या काळामध्ये सूर्य भगवान पण त्या महिन्यात कोणत्याही नव्या राशीत प्रवेश करत नाहीत, असा तो एका जागी ठप्प असलेला, कोणतेही शुभ घडामोडी न होणारा असा मलमास, आता सगळ्यांनी हिनवलेला, दुःखी कष्टी झालेला असा हा मलमास साक्षात महाविष्णूंचा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णांकडे गेला आणि आपलं दुःख सांगण्यासाठी त्यांच्या पायी लीन झाला। त्याचे हे दुःख ऐकून भगवान श्रीकृष्णांनी पुरुषोत्तम अशी त्यांना मिळालेली पदवी त्यांनी मलमासाला बहाल केली आणि त्यामुळे त्याचे नाव मलमास जाऊन पुरुषोत्तम असे झाले। कुठलीही शुभ कार्य न होणारा हा अधिक महिना भगवान श्रीकृष्णांच्या पुरुषोत्तम या नावाने इतर 12 महिन्यांपेक्षा अधिक तेजस्वी झाला। तसेच भगवान श्री हरिविष्णूंनी देखील या अधिक मासाला आशीर्वाद दिले आणि म्हणून या अधिक मासाला दामोदर मास असंही म्हटलं जातं। आपले हिंदू धर्मानुसार विवाह प्रथेनुसार जावयाला नारायणाचं रूप मानलं जातं आणि अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास असतो आणि त्यामुळे या महिन्यात जावयाला नारायणाचं रूप मानून त्याची पूजा केली जाते। म्हणून हिंदू धर्मात लग्न झालेल्या जोडप्यांना लक्ष्मी नारायणाचं रूप मानलं जातं। म्हणून अधिक मासात जावयाला तुपात तळलेले 33 अनारसे भेट म्हणून दिले जातात। त्याचबरोबर 33 बतासे असतील किंवा कोणतीही 33 अशा आकड्यामध्ये स्वरूपामध्ये जी वस्तू असेल तर ती त्यांना दिली जाते। आता ही देताना एखाद्या चांदीच्या किंवा तांब्याच्या ताटामध्ये हे अनारसे किंवा बतासे किंवा कोणतीही 33 स्वरूपात जी वस्तू असेल तर ती दिली जाते। तसेच या चांदीच्या ताटामध्ये चांदीचं निरंजन देखील दिलं जातं। या निरंजनामध्ये तूप घालून दिवा प्रज्वलित केला जातो। याच दिव्यानं या जावयाला ओवाळलं जातं आणि हे जावयाचं वाण म्हणून, भेट म्हणून वस्तू दिली जाते। मुलीचं आयुष्य सुखी करण्यासाठी अधिक मासामध्ये हे जावयाला चांदीचं निरंजन दिलं जातं। देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी दीपदानाला विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच जावयाला निरंजन दिल्यामुळं आपल्याला लक्ष्मी नारायण यांचा आशीर्वाद प्राप्त होतो। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की चांदीचीच वस्तू का द्यावी, तर माता लक्ष्मीला चांदी ही अत्यंत प्रिय आहे आणि असं म्हणतात की चांदीमध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि त्यामुळे चांदीचं निरंजन हे आपल्या जावयाला भेट म्हणून दिलं जातं। जेव्हा तुम्ही चांदीचं निरंजन जावयाला भेट म्हणून देता तेव्हा तुमच्यावरील यम, शनी, राहू आणि
केतू या ग्रहांचे वाईट परिणाम कमी होतात आणि म्हणूनच जावयाला अधिक मासामध्ये घरी बोलवलं जातं. त्याच्यासाठी छान छान खाद्यपदार्थ बनवले जातात. त्याचबरोबर 33 अनारसे, 33 बत्तासे, एक चांदीचं निरंजन, शक्य असेल तर चांदीचं ताट हे जावयाला भेट म्हणून दिलं जातं, वाण म्हणून दिलं जातं. त्याचबरोबर जर शक्य असेल तर 33 दिवे बनवले जातात. मग ते कणकेचे असतील किंवा मातीचे असतील आणि या दिव्यांनी आपल्या जावयाचं औक्षण केलं जातं, ज्यामुळं आपल्याला, आपल्या कुटुंबाला विष्णू नारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो. आता अधिक मासामध्ये विवाहित मुलगी आपल्या आईची ओटी का भरते, तर पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत. ओटी भरणं हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार. सुवासिनीला संतती प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते. संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचं हे प्रतिकात्मक स्वरूप असून केवळ अधिक मासातच विवाहित मुलगी आपल्या सवाष्ण आईची ओटी भरू शकते. लग्न कार्यामध्ये कन्यादानाला विशेष महत्त्व असतं. आपल्या लाडक्या लेकीला सुयोग्य हाती सोपवून तिची जबाबदारी तिच्या पतीच्या हाती सोपवणं याला कन्यादान विधी असं म्हणतात. त्याचा चुकीचा अर्थ काढत कन्या काय दान देण्याची वस्तू आहे का अशी देखील चर्चा केली जाते. मात्र तसे काही नसून कन्यादान हा एक संस्कार आहे, जबाबदारीची जाणीव आहे. आपण आपल्या ज्या मुलीला लाडाकोडानं वाढवलेलं असतं तिची जबाबदारी दुसऱ्याच्या हाती सोपवण्यासाठी आई वडिलांना कठोर व्हावं लागतं आणि त्यांच्या या त्यागामुळे तिला तिचं हक्काचं घर मिळतं. त्या कृतज्ञतेची छोटीशी परतफेड म्हणून आपली विवाहित मुलगी आपल्या आईची या अधिक मासामध्ये ओटी भरत असते. आता अधिक मासातच आईची ओटी का भरली जाते, तर अधिक मासामध्ये सगळीच पुण्यकर्म केली जातात. त्यात आणखी एका पुण्यकर्माची भर म्हणून आपल्या आईची ओटी या अधिक मासामध्ये मुलगी भरत असते. वास्तविक पाहता मुलगी सासरी निघाली की तिची ओटी भरली जाते, परंतु अधिक मासात आईची ओटी भरून तिनं आपल्या पदरात टाकलेल्या सौभाग्याप्रती छोटीशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. पुढच्या जन्मी तुझ्याच उदरी जन्म मिळावा असाही सायुक्तिक अर्थ या संस्कारातून काढता येतो. विवाहित मुलगी आपल्या आईची ओटी भरू शकते, परंतु सासूची ओटी भरू शकत नाही. कारण लग्न करून घरी आल्यावर सासू आपल्या सुनेची ओटी भरून आपला मुलगा राजी खुशी आपल्या सुनेच्या पदरात देते आणि सासूकडून आशीर्वाद रूपी मिळालेली ही ओटी ही सासूला परत करता येत नाही. त्याचबरोबर विधवा स्त्रियांची ओटी भरली जात नाही. म्हणून आईची ओटी भरणं जर शक्य होत नसेल तर आपल्या घरातील आपली काकी असेल, वहिनी असेल किंवा आपल्या जवळची कुटुंबातील कोणतीही सुवासीन व्यक्ती असेल तर तिची खणा नारळाने ओटी भरायची आहे. तसं केल्यानंही सौभाग्यवती स्त्रीचं मंगलमयी आशीर्वाद आणि शुभेच्छा आपल्याला आणि आपल्या परिवाराला लाभतात. याचा अर्थ आई विधवा असेल तर तिचे आशीर्वाद मंगलमयी नसतात का, तर तसं काहीच नाही. विधवा स्त्री प्रजनन क्षमता असूनही पतीशिवाय गर्भधारणा करू शकत नाही आणि म्हणून तिची ओटी भरत नाहीत, पण तिला आदरपूर्वक नमस्कार करून तिचा आशीर्वाद घेतला जातो. त्याचबरोबर या अधिक मासामध्ये जर आईला, मुलीला जर एखादी भेटवस्तू द्यायचीच असेल तर मग ती साडी असेल किंवा एखादी कोणतीही चांदीची वस्तू असेल, चांदीची वस्तू अधिक मासामध्ये आईला किंवा इतर व्यक्तींना भेट म्हणून देणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळं ही वस्तू भेट म्हणून देत असताना तुम्ही तिच्या हातामध्ये ती देऊ शकता, परंतु ती ओटीमध्ये तुम्ही घालू शकत नाही. त्याचबरोबर अधिक मासात आईची भरली जाणारी ओटी हे केवळ कृतज्ञतेचं प्रतीक आहे. गर्भधारणा हा त्यामागचा हेतू नसतो. ओटी म्हणजेच नाभीखालचं पोट, म्हणजे जिथं स्त्रियांचा गर्भाशय असतो तर तो भाग, यालाच ओटीपोट असे देखील म्हटलं जातं. ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते त्याचप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजे तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे, वंशवृद्धीचे सामर्थ्य असते आणि म्हणूनच विवाहित स्त्रियांची ओटी भरली जाते, विधवा स्त्रियांची ओटी भरली जात नाही. स्त्री जीवनातील हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. विवाहित स्त्रीची कूस उजावी, तिची ओटी भरावी, फुलावी, फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीचे मातृत्व लाभण्यासाठी अभिष्ट चिंतन केले जाते. एका अर्थाने हा स्त्रीच्या मातृत्वाचा, तिच्या सर्जनशीलतेचाच आपल्या संस्कृतीने केलेला गौरव असतो. तर आईची ओटी भरताना या ओटीमध्ये लागणारं साहित्य, एक साडी, त्याचबरोबर ब्लाऊज पीस, तांदूळ, सुपारी, श्रीफळ नसेल तर मग खोबरं, लेकूरवाळं, हळकुंड, हळद कुंकू, 5 प्रकारची फळं या वस्तू या ओटीमध्ये वापरायच्या आहेत. जर साडी देणं जर शक्य नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीस म्हणजे खणा नारळाने आपली आईची ओटी भरू शकतात. त्याचबरोबर आईसाठी जी कोणतीही भेटवस्तू घेतलेली असेल तर ती भेटवस्तू या ओटीमध्ये तुम्हाला घालायची आहे आणि आपल्या आईला द्यायची आहे. ही ओटी भरण्यासाठी ज्या काही वस्तू वापरल्या जातात त्यांनाही प्रतिकात्मक अर्थ आहे. या वस्तू मांगल्य, प्रेम, अखंडता, अक्षयता, विघ्न निवारक, सौभाग्यदायक, आरोग्यवर्धक, शुभदायी आहेत. प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळातही ही रूढ अजूनही समाज जीवनात पाळली जाते.
या अधिक मासामध्ये चांदीच्या वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं आणि म्हणूनच सौभाग्यवती स्त्रिया अधिक मासामध्ये चांदीची जोडवी खरेदी करतात। चांदीची जोडवी खरेदी केल्यानं माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो। त्याचबरोबर आता ही जोडवी खरेदी करत असताना ही जोडवी सासरची का माहेरची, तर जर आईला ही जोडवी खरेदी करून आपल्या मुलीला देणं जर शक्य होत असेल तर मग ही जी जोडवी आहे तर ती आईच आपल्या मुलीला ज्या वेळेला जावयाचे मानपान केला जातो, जावयाला चांदीचं निरंजन दिलं जातं, तर त्यासोबतच आपल्या लेकीचाही मानपान केला जातो आणि लेकीला साडी चोळी त्याचबरोबर ही चांदीची जोडवी भेट म्हणून दिली जातात। परंतु जर आपल्या आईची परिस्थिती चांदीची जोडवी देण्यासारखी जर नसेल तर मुलगी सौभाग्यवती स्त्री ही आपल्या सासरीच आपल्या पतीकडून किंवा आपल्या सासूकडून ही चांदीची जोडवी खरेदी करू शकते। असं काही नाही की आईनंच जोडवी ही भेट द्यावीत मुलीला, मुलगी सासूकडून किंवा आपल्या पतीकडून ही जोडवी घेऊ शकते। पण आपल्या आईला जर ही देणं शक्य होत असेल तर आई ही चांदीची जोडवी आपल्या मुलीला भेट म्हणून देऊ शकते। त्याचबरोबर जर आई नसेल तर मी अगोदर सांगितलं तसं आपल्या वहिनीची, आपल्या आत्याची किंवा आपल्या आईकडील कुटुंबातील कोणत्याही एखाद्या सुवासिनी स्त्रीची आपल्याला ओटी भरायची आहे। त्याचबरोबर सासूची जरी ओटी भरली जात नसेल तरी देखील सासूला देखील आपण एखादी भेटवस्तू ही द्यायलाच हवी। ज्याप्रमाणे आपली आई आहे तर त्याचप्रमाणे सासू ही देखील आपली आई असते आणि त्यामुळं अधिक मासामध्ये जरी ओटी भरत नसाल तरी देखील जर आपली सासू ही सवाष्ण असेल तर तुम्ही देखील तिला चांदीची जोडवी म्हणून भेट देऊ शकता किंवा एखादी कोणतीही चांदीची वस्तू असेल किंवा चांदीचा हळदी कुंकवाचा करंडा असेल, ज्याप्रमाणे तुम्ही आईला देखील चांदीचा करंडा हळदी कुंकवाचा भेट म्हणून देऊ शकता किंवा चांदीचं निरंजन कोणतीही चांदीची वस्तू आईला देणार आहात तर त्याचप्रमाणे आपल्या सासूबाईला देखील द्यायची आहे। जर सासूबाईला किंवा आईला जर चांदीच्या भेटवस्तू देणं शक्य होत नसेल तर तुम्ही एखादी चांगली साडी घेऊन ही आपल्या आईला आणि सासूला द्यायची आहे। फक्त आईची ओटी भरायची आहे, सासूची ओटी भरायची नाही। त्याचबरोबर जर साडी जरी देणं शक्य होत नसेल तर इतर कोणतीही भेटवस्तू तुम्ही सासूला आणि आपल्या आईला देऊ शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला या अधिक मासामध्ये आईची ओटी भरायची आहे। जोडवी ही सासरकडून घ्या किंवा माहेरकडून घ्या असं काहीच नाही। त्याचबरोबर सासूची का ओटी भरली जात नाही याविषयी देखील माहिती जाणून घेतलेली आहे। आई नसेल तर मग कोणाची ओटी भरायची आहे हे देखील जाणून घेतलेलं आहे। त्याचबरोबर इतर देखील महत्त्वपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेतलेली आहे। तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता। जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।